विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी समाधान शिंदे सर्स कोचिंग क्लासेस औरंगाबाद या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वर्तुळ या भागावरील बरेचसे गणित अभ्यासलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपल्याला या व्हिडिओमध्ये पुढील गणित जे आहेत ते अभ्यासायचे आहेत. पुढील गणित आहेत मित्रांनो, ते 2 मार्काचे गणित आहेत. आपली क्वेश्चन बँक सॉल्व करणं चालू आहे. त्या क्वेश्चन बँकमध्ये सर्कल या पाठावरील आपला जो वर्तुळ हा पाठ चालू आहे, या पाठावरील आपण 1 मार्काचे गणित पूर्णपणे अभ्यासलेले आहेत. तर मित्रांनो, चला आता आपल्याला 2 मार्काची गणितं अभ्यासायची आहेत आणि 2 मार्काच्या ॲक्टिव्हिटी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत. तर बघा, या पहिल्या गणितामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायचं आहे हे आपण बघू. बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर circle with center D touch the side of angle ACB at A and B if ACB is equal to 52 degree find measure angle ADB. तर मित्रांनो बघा, आपल्याला याच्यामध्ये असं सांगितलेले जी बाजूला दिलेली आकृती आहे, या आकृतीमध्ये जो अँगल ACB जो अँगल दिसतोय आपल्याला, हा ACB जो अँगल आहे, या अँगलच्या बाजू वर्तुळाला टच करतात म्हणजे स्पर्श करतात. म्हणजे बघा, इथं ए बिंदूमध्ये आणि खाली बी बिंदूमध्ये त्या स्पर्श करत आहेत. आणि आपल्याला याच्यामध्ये पुन्हा सांगितलं का अँगल ACB हा 52चा आहे. तर आपल्याला ADBचं माप जे आहे ते फाइंड करायचं आहे. तर मित्रांनो बघा, आपल्याला आकृतीमध्ये जे दिसतंय ते अगोदर लिहून घ्यावं लागेल. 2 मार्काचं गणित आहे, अतिशय सोपं आहे. आपल्याला ते स्टेप बाय स्टेप सॉल्व करायचं आहे आणि समजून घ्यायचं. ही एखाद्या वेळेस मित्रांनो हे गणित 3 मार्काला सुद्धा एक्झामला येऊ शकते. त्यामुळे आपण याचं सविस्तर विश्लेषण किंवा याचं सविस्तर उत्तर जे आहे ते आपण अभ्यासणार आहोत. बघा, इन द सर्कल विथ सेंटर D. तर बघा, D केंद्र असलेल्या वर्तुळात इन द सर्कल विथ सेंटर D केंद्र असलेल्या वर्तुळामध्ये AC and BC are tangent of the circle. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी लक्ष द्या. बघा, D केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये AC आणि BC या 2 स्पर्शिका आहेत. आपण असं लिहून घेऊ. आता बघा, या स्पर्शिका म्हटल्याच्या नंतर इट्स मीन दॅट आपल्याला असं सांगता येईल का DA परपेंडिक्युलर ऑन AC and DB परपेंडिक्युलर ऑन BC. म्हणजे मित्रांनो बघा, इथं आपल्याला हे AD किंवा DA किंवा हे DB जे आहे ते आपल्याला याच्यावर लंब दाखवता येईल. याच्या मागं कारण मित्रांनो, याच्यामध्ये टेजंट थेरम, याचं कारण काय येईल, टेजंट थेरम. कारण स्पर्शिकेचा जो प्रमेय आहे त्या प्रमेयानुसार रॅडियस आणि जो टेजंट सेगमेंट असतो याच्यामधला जो संबंध आहे, रिलेशन आहे, ते एकमेकाशी परपेंडिक्युलर असतात, म्हणजेच लंब असतात. म्हणजेच याच्यावरून आपल्याला असं लिहिता येईल पुन्हा. बघा, अँगल DAC इज इक्वल टू अँगल DBC इज इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे आपण हे दोन्ही जे कोण आहे ते 90 अंशाचे दाखवू शकतो. याला आपल्याला 1 नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, अँगल ACB, हा ACB आपल्याला ऑलरेडी 52 अंशाचा दिलेला आहे. याचं कारण आपण लिहिणार आहोत, गिवन आपल्याला दिलेलं आहे. आता बघा पुढं, आता इथं एक आपल्याला कॉर्डिलेटर तयार झालेला दिसतोय, म्हणजे चौकोन. बघा, ADBC हा एक कॉर्डिलेटर आहे. मग आपल्याला इथं लिहावं लागेल इन कॉर्डिलेटर ADBC या कॉर्डिलेटरमध्ये आपण काय सांगू शकतो का यांच्या चारही कोणाची जी बेरीज आहे ती बेरीज 360 अंश असते. म्हणजे मग आपण इथं असं लिहू, अँगल A प्लस अँगल C प्लस अँगल B प्लस अँगल D
आता मी डायरेक्ट शॉर्टमध्ये त्यांची नावं घेतलेली आहेत, कारण इथं याच्या संबंधित दुसरा कुठलाही अँगल नाही आहे. आता मित्रांनो, अँगल एचं माप आणि अँगल बीचं माप आपल्याला 90 अंश आहे ते माहीत आहे, आणि अँगल सीचं माप दिलेलं आहे. बघा हे 90, त्याच्यानंतर प्लस अँगल सीचं माप 52 दिलं, आणि प्लस 90 अधिक अँगल डी ॲज इट इज राहील बरोबर 360 अंश. आता पुढं बघा, पुढं आपल्याला यांची बेरीज करायची. 90 90 180 होतात, 180 आणि 52 जर यांची बेरीज केली तर मित्रांनो ती 232 होते. म्हणजेच बघा, मी या साईडला लिहितो 232 प्लस अँगल डी इज इक्वल टू 360 डिग्री. मी बघा इथं 90 52 आणि 90 यांची बेरीज केली, ती जी बेरीज आहे ती मित्रांनो 232 येणार आहे. ओके, आता अँगल डी ॲज इट इज ठेवू आपण 360 अंश. हे 232 या बाजूला आणू तर ते मायनसमध्ये जातील. बघा 360मधून जर आपण 232 जर मायनस केले तर किती राहणार आहे, 10मधून 2 गेले 8 राहतात, आणि इथं 5मधून 3 गेल्याच्या नंतर 2 राहतात, आणि इथं 1 राहतो. म्हणजेच अँगल डीचं माप जे आहे ते 128 अंश येणार आहे. इट्स मीन दॅट अँगल ए डी बी इज इक्वल टू 128 डिग्री. ओके, या पद्धतीने आपण याचं माप फाइंड करू शकतो. तर आता चला, सेकंड गणित आपल्याला काय दिलेलं आहे मी त्याच्या स्क्रीनशॉट मारून घेतलेले आहे तुम्हाला आपलं लेक्चर फास्ट होण्यासाठी, आणि तुम्हाला ते व्यवस्थितरित्या समजण्यासाठी सुद्धा. ओके, आता आपण पुढील गणिताकडे जाऊ. या गणितामध्ये काय दिलेले की आकृती दिलेली आहे, आणि MN हे जे MN खाली दिसते आपल्याला ती वर्तुळाला टच करते म्हणजे स्पर्श करते, आणि इथं ती ए, आणि ए हा सेंटर पॉईंट आहे. बघा इथं तुम्हाला आकृतीमध्ये दिसत असेल, हा ए हा सेंटर पॉईंट आहे, आणि याच्यामध्ये AN बरोबर ANचं माप दिले 13, ANचं माप आहे 13, MN जे आहे ते 5 दिलेलं आहे, आणि आपल्याला त्याची रॅडियस आहे, जी सर्कलची रॅडियस आहे ती फाइंड करायची आहे. आता मी इथं आकृती थोडीशी मोठी काढून घेतो म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ओके, या पद्धतीने आपण आकृती काढून घेऊ. आकृतीला नावं देऊ, म्हणजे आपल्याला पुन्हा बघा इथं ए, इथं M आणि इथं N. ओके, AMN या पद्धतीनं आकृती आहे. बघा ANचं माप आपल्याला दिले 13, आणि त्याच्यानंतर MNचं माप दिले 5. तर आपल्याला याची रॅडियस काढायची, म्हणजे AMचं माप जे आहे ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, तर आपण आता पुढील ज्या स्टेप आहेत त्या स्टेपकडे आपण जाऊ. थोडासा रंग मी चेंज करून घेतो पेनचा. आता मित्रांनो लक्ष द्या, आता आकृतीमध्ये MN इन द सर्कल विथ सेंटर O. आपलं पहिलं वाक्य इन द सर्कल विथ सेंटर O हे लिहून घ्यायचं. म्हणजे आपण आपल्या सुरुवातीचं वाक्य कोणतेही गणित सोडवताना या पद्धतीनं असलं पाहिजे सर्कलच्या बाबतीमध्ये. तर बघा, अँड MN इज tangent of the circle, it's mean that AM perpendicular on MN. इथं कारण लिहा टेंजंट थेरम म्हणजे स्पर्शिका प्रमेय. ओके, इट्स मीन दॅट अँगल a triangle AMN is
राईट अँगल ट्रायंगल ओके. हा काय आहे, एक काटकोन त्रिकोण आहे. आता काटकोन त्रिकोण म्हणल्याच्या नंतर बघा आपल्याला माहिती इथं पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. म्हणजे आपण सेकंड चॅप्टरमध्ये जाणार आहोत. an स्क्वेअर इज इक्वल टू am स्क्वेअर प्लस mn स्क्वेअर या पद्धतीनं. आता इथं कारणल्या पायथागोरस थेरम ओके. आता anचं माप दिलेलं आपल्याला 13, त्याचा स्क्वेअर करू. amचं माप आपल्याला दिलेलं नाही आहे, त्यामुळं हे am जे आहे ते जसंच्या तसं ठेवावं लागेल. आणि mnचं माप आहे बघा 13, म्हणजे 13चा वर्ग. एक मिनिट सॉरी, इथं आपल्याला mnचं माप दिलं आहे 5. एक मिनिट, याला कॅन्सल करतो. 5चा वर्ग ओके. 13चा वर्ग आपल्याला माहिती आहे 169 येतो. am स्क्वेअर जसंच्या तसं राहील आणि 5चा वर्ग येतो 25 ओके. 25 या बाजूला आणू. आणि इथं बघा जे मापं घेतलेली आहेत ते आपल्याला दिलेली आहेत, म्हणून इथं आपल्याला गिवन कारण लिहू शकतो आपण. ते 169 मायनस 25 बरोबर amचा वर्ग ॲज इट इज. आता याच्यातून 9मधून 5 गेले 4 राहतात, 6मधून 2 गेले सुद्धा 4 राहतात आणि हा 144 येतील. am स्क्वेअर इज इक्वल टू 144. आता बघा दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढून घ्या. जर दोन्ही बाजूचे वर्गमूळ काढले तर am बरोबर किती राहणार आहे, 12 राहणार आहे. म्हणजे इथं कारणल्या टेकन स्क्वेअर रूट स्क्वेअर रूट्स ओके. आता बघा am इज रेडियस ऑफ द सर्कल. am इज रेडियस ऑफ द सर्कल. इट्स मीन दॅट 12 सेंटीमीटर इज रेडियस ऑफ द सर्कल. या पद्धतीने आपण गणित सॉल्व करू शकतो. चला नेक्स्ट गणिताकडे जाऊ. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टेंजंट ऑफ द सर्कल हॅविंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. जस्टिफाय युअर आन्सर. आता मित्रांनो इथं आपल्याला दिलेलं आहे का एका वर्तुळाच्या 2 समांतर असणाऱ्या ज्या स्पर्शिका आहेत त्या स्पर्शिकेमधील अंतर जर त्या सर्कलची रेडियस 4.5 सेंटीमीटर असेल तर त्याचं डिस्टन्स किती असेल, तर त्यासाठी आपल्याला कारण लिहायचं आहे. आता इथं मी स्टार्टिंगला एक सर्कल काढून घेतो. बघा हे या पद्धतीनं इथे एक मी सर्कल काढलेला आहे वर्तुळ, आणि त्याच्यात ही एक टेंजंट काढू आणि दुसरी एक आपल्याला एक टेंजंट काढायची आहे. त्यानंतर बघा ह्या दोन्ही ज्या टेंजंट आहेत त्या एकमेकाला पॅरलल आहेत, म्हणजेच त्या कशा आहेत, समांतर आहेत. आता बघा इथं मित्रांनो आपल्याला एक जे सेंटर आहे ते आपल्याला इथं ते सेंटर घ्यावं लागेल. एक मिनिट, इथं आपण सेंटर घेऊ आणि याच्यामधून याची जी रॅडियस आहे ती एक वरती एक रॅडियस काढू आणि खाली एक रॅडियस काढू ओके. या पद्धतीनं आपण काय केली, रॅडियस काढली आणि या सेंटरला ओ नाव देऊ, इथं P आणि इथं Q. आता मित्रांनो इथं आपल्याला रॅडियस इथं 4.5 सेंटीमीटर दिलेली, इथली पण 4.5 सेंटीमीटर दिली. तर यांची दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर येणार आहे मित्रांनो 9. म्हणजे आपली जी यांच्यामधील जे अंतर आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टेंजंट ऑफ द सर्कल, म्हणजे यांच्यातल्या 2 समांतर स्पर्शिकेमधील अंतर 9 येईल. परंतु आपल्याला खाली सांगितलेलं जस्टिफाय युअर आन्सर, म्हणजेच याचं तुम्हाला कारण द्यायचं आहे. तर मित्रांनो कारण देण्यासाठी आपल्याला यांच्या या 2 स्पर्शिकेला समांतर एक स्पर्शिका काढावी लागणार आहे. ती म्हणजे O या केंद्रामधून जाणारी जी एक स्पर्शिका आपण या पद्धतीनं आपण एक स्पर्शिका काढून घेऊ.
आता मित्रांनो स्पर्शिका काढल्यामुळं नेमकं काय होणार आहे, तर आपल्याला हे पी, ओ आणि क्यू हे 3 बिंदू आपल्याला एक रेषीय दाखवता येतात. तर मित्रांनो बघा, जसं की हे ओ पी जो आहे तो ह्या समजा ही पहिली स्पर्शिका यल आहे आणि दुसरी स्पर्शिका यम आहे आणि तिसरी आपण यन ही स्पर्शिका काढली, तर इथे मित्रांनो 90 अंशाचा कोन होईल आणि त्यानंतर पुन्हा इथं सुद्धा मित्रांनो 90 अंशाचा कोन होईल आणि इथं सुद्धा मित्रांनो इथंही 90 अंशाचा कोन होईल. आता मित्रांनो हे 90 अंशाचे कोन झाल्यामुळं नेमकं काय होणार आहे, तर मित्रांनो इथं बघा आपल्याला या ज्या 3 रेषा ज्या समांतर आहेत आणि आपण इथं जर हा ओ पी हा जर लंब या यल या रेषेवर असेल आणि पुन्हा यन ह्या रेषेवर सुद्धा असेल आणि तोच ओमधून जाणारा जो लंब आहे तो लंब पुन्हा यम या रेषेवर पण आहे आणि यन या रेषेवर सुद्धा आहे. जर 2 लंब जर एकाच बिंदूमधून जर जात असतील तर मित्रांनो ते लंब जे आहे ते एक रेषीय होतात. हे आपल्याला याच्यामध्ये कारण सांगता येईल आणि आपल्याला मग त्यानंतर आपल्याला पी डॅश, ओ डॅश, क्यू असं आपल्याला हे तीनही बिंदू लिनियर आहेत म्हणून ते सिद्ध करता येतं आणि मग आपल्याला पी क्यू इज इक्वल टू पी ओ प्लस ओ क्यू असं समीकरण बनवून पी क्यूचं माप आपल्याला इथं 4.5 आणि इथं 4.5 या पद्धतीनं यांच्या दोघाची बेरीज करता येईल. इथं आपल्याला 9 सेंटीमीटर येईल आणि पी क्यू हे जे आहे ते या 2 समांतर रेषेमधील अंतर आहे किंवा 2 समांतर स्पर्शिकेमधील अंतर आहे हे असं आपल्याला सिद्ध करता येईल. त्यानंतर मित्रांनो चौथं गणित दिलेलं आहे आपल्याला. चौथं गणित आपण बघूया. हे गणित जे आपण सॉल्व करतोय गणित हे सर्व तुमच्या पुस्तकामध्ये दिले आहेत. याचा तुम्ही यापूर्वी व्यवस्थित अभ्यास केला असेल, त्यामुळे मी थोडंसं जिथं आवश्यक वाटेल तिथं मी तुम्हाला स्पष्टीकरण देणार आहे. ओके, आता बघा इथं मेजर ऑफ आर्क एन एस बरोबर 125 आहे. हा किती आहे, हा 125 आहे. त्यानंतर ई एफ जो आहे तो आहे मित्रांनो 37 डिग्रीचा. बघा ही आकृती आपल्याला दिसते इथं, हा 37चा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ॲंगल एन एम एस काढायचा आहे. एन एम एस बघा हा इथं दिसतो, एन एम एस हा जो कोन आहे या कोणाचं माप काढायचं आहे. आता जर मित्रांनो या आकृतीचं व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन केलं तर आपल्याला असं लक्षात येईल का हे याच्यामध्ये एक गुणधर्म आपल्याला वापरायचा आहे. हा म्हणजे काय, वृत्तछेदिकेचा गुणधर्म आहे. या वृत्तछेदिकेच्या गुणधर्मानुसार प्रॉपर्टी ऑफ सेकंड बघा, प्रॉपर्टी ऑफ सेकंड म्हणजेच काय, वृत्तछेदिका. याला आपण वृत्तछेदिकाचा गुणधर्म म्हणू. आणि या वृत्तछेदिका एक्सटेरियर पॉईंट म्हणजे यम या बिंदूमध्ये छेदतात. म्हणजे याला आपण असं पण म्हणू जीवाच्या बाह्य विभाजनाच्या गुणधर्मानुसार. आता बघा मित्रांनो इथं या अँगलचं माप एन एम एस या अँगलचं जे माप असणार आहे, एक मिनिट, एन एम एस या अँगलचं माप जे असणार आहे 1/2 गुणिले मेजर ऑफ आर्क एन एस मायनस मेजर ऑफ आर्क ई एफ या पद्धतीने राहणार आहे. हा आपला फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. अँगल एन एम एस इज इक्वल टू 1/2 जसे तसे गुणिले. आता याचं मित्रांनो 125 आपल्याला दिलेलं आहे. 125 मायनस 37 आपल्याला करायचं आहे बरोबर 102 गुणिले. आता 125मधून जर आपण 37 काढले, 125 मायनस जर 37 आपण जर केले तर 15तून 7 गेले 8 राहतात आणि
त्यानंतर मित्रांनो इथं 11 होतील आणि 11तून जर आपण 3 काढले, 11तून जर 3 काढले तर मित्रांनो 8 राहतील. म्हणजे यांचं माप जे आहे ते 88 येणार आहे. आणि जर आपण याला 2नी पुन्हा भाग दिला तर 44 अंश येणार आहे. म्हणजे अँगल NMS जो आहे तो 44 अंशाचा राहणार आहे. किंवा मग आपण याला या गणिताला दुसऱ्या पद्धतीनेही सॉल्व करू शकतो. जसं की मित्रांनो आता तुम्हाला इथे एक आकृती काढून दाखवतो आणि त्या आकृतीनुसार आपल्याला ते जे गणित आहे ते आपल्याला सोडवता येईल. ओके. एक मिनिट. या पद्धतीने आकृती आपल्याला दिलेली आहे. इथे M आहे, इथं E आहे, इथे F, इथे S आणि इथे N आहे. आता मित्रांनो इथं आपल्याला जे आपल्याला जे दिलेलं आहे आपण याच्यामध्ये काही भाग आपण याच्यामध्ये जोडून घेऊ शकतो. जसं की आता बघा हे N आणि F हा जो आहे हा भाग जोडून घ्यायचा. हा भाग जोडल्यामुळं काय होणार आहे तर इथं आपल्याला या अँगलचं माप मिळेल. तर याचं माप जर 125 अंश असेल तर याच्या अर्ध माप याचं असणार आहे. ओके. कशाचं या F या अँगलचं राहणार. तर 125चे जर अर्धे आपण जर केले तर बघा 125ला जर आपण 2नी जर भाग दिला, बेसक 12 आणि 5 उरतात, बेदुने 4, 62.5 येईल. याचं माप किती येणार आहे 62.5. आणि याचं EFचं माप आपल्याला 37 दिलेलं आहे. तर आपण याचे जर अर्धे केले तर मित्रांनो 18.5 येईल. याचं माप जे आहे ते किती येणार आहे 18.5 येणार आहे. आता मित्रांनो इथं काय होतं तर हा जो अँगल आहे या M कोणाचा आणि या कोणाचा बाह्य कोण आहे, म्हणजे एक्सटेरियर अँगल आहे. तर आपण हे रिमोट इंटेरियर अँगल थेरमनुसार आपण हे गणित करू शकतो. म्हणजे आपल्याला जर या कोणाचं माप काढायचं असेल यांच्या दोघांची बेरीज या अँगल एवढी राहणार आहे. तर आपल्याला 62.5 मधून 18.5 आपल्याला मायनस करावे लागतात. 62.5 मधून 18.5 जर मायनस केले तर इथं 0 येतील. 12तून 8 गेले 4 राहतात आणि 5मधून 1 गेला 4 राहतात. म्हणजे या पद्धतीनं आपलं जे 44 अंश आहे ते आपल्याला काढता येतं. परंतु मित्रांनो या वर्षीनुसार आपल्याला या पद्धतीनं गणित हे सॉल्व करायचं आहे. आता बघा पुढील गणित बघूया. लेंथ ऑफ द टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट विच इज ॲट अ डिस्टन्स 15 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. आता बघा आपल्याला याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर एका टेंजंट सेगमेंटची बघा एक अ पॉइंट विच इज ॲट द डिस्टन्स 15 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. आता एक वर्तुळ आहे, त्या वर्तुळाच्या केंद्रापासून 15 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू आहे. बघा एक सर्कल आहे, या पद्धतीनं सर्कल काढता येतं. आणि त्यानंतर त्या वर्तुळ केंद्रापासून 15 सेमी अंतरावर, किती 15 सेमी अंतरावर एक बिंदू आहे. बघा इथं वर्तुळाचं केंद्र आहे. हा आपण ओ हा केंद्र घेतला आणि याच्या समजा इथं हा T पॉईंट आहे. इथून हे किती आहे बघा अ पॉइंट लेंथ ऑफ अ टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम या सेंटरपासून 15 सेमी. एक मिनिट सॉरी थोडीशी आपली चुकी होती इथं. हे बघा एक वर्तुळाचा बाह्यबिंदू आहे. लेंथ ऑफ अ टेंजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट विच इज ॲट अ डिस्टन्स
15 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 12 सेंटीमीटर. तर एक बाह्य बिंदू आहे आणि त्या बाह्य बिंदूपासून एक 12 सेंटीमीटरची ओके किती 12 सेंटीमीटरची एक टेंजंट काढली. हा जो बिंदू आहे टी आणि हा सेंटर ओ आहे आणि आपल्याला सांगितलेलं आहे बघा विच इज ॲट अ डिस्टन्स 15 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल इज 12 सेंटीमीटर. फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. म्हणजे इथून इथपर्यंत मित्रांनो 15 सेंटीमीटर आहे आणि इकडे आहे 12 सेंटीमीटर. तर आपल्याला इथं रॅडियस जी आहे ती काढून घ्यायला लागेल आणि रॅडियसची आपल्याला दुप्पट जी आहे ती काढून घ्यावं लागेल. म्हणजे इथं आपल्याला पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. आता बघा आपल्याला इन द सर्कल विथ सेंटर ओ इन द सर्कल विथ सेंटर ओ म्हणजे ओ केंद्र असणाऱ्या वर्तुळामध्ये काय येणार आहे तर बघा टी इज ॲट 15 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर इट्स मीन दॅट ओ टी इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. आता इथं आपण पी घेऊ अँड पी टी इज tangent segment. It's mean that PT is equal to 12 centimeter. Okay. आता after that OP perpendicular on PT. कारण लिहायचं tangent segment. ओके. आता हे कारण झाल्यानंतर इट्स मीन दॅट अँगल ओ पी टी इज इक्वल टू 90 डिग्री. हा 90 अंशाचा येणार आहे. म्हणजेच ट्रायंगल ओ पी टी इज अ राईट अँगल ट्रायंगल. ओके. हा राईट अँगल ट्रायंगल होईल. याचाच अर्थ असा होतो का याच्यामध्ये ओ टीचा स्क्वेअर इज इक्वल टू पी ओ स्क्वेअर प्लस पी टी स्क्वेअर. आता बघा हे ओ टी ॲज इट इज राहील. ओ टीचं माप आपल्याला दिलेलं आहे. ओ टीचं माप जे आहे ते आहे 1 मिनिट. ओ टीचं माप आहे 15. इथं आपल्याला 15 स्क्वेअर करावं लागेल. पी ओचं माप दिलेलं नाही. पी ओ ही रॅडियस आहे आणि याचं माप दिले 12चा स्क्वेअर. 15चा वर्ग मित्रांनो 225 येतो. हे पी ओ स्क्वेअर जशा तसा 12चा वर्ग 144. ओके. या पद्धतीनं आपण हे करू शकतो. आता इथं पी ओ स्क्वेअर ॲज इट इज ठेवा आणि 225मधून 144 मायनस करा. पी ओ स्क्वेअर ॲज इट इज. आता इथं 5मधून 4 गेले तर 1 राहतात आणि त्यानंतर 12मधून 4 गेल्याच्या नंतर 8 राहतील आणि एकातून 1 गेले 0 म्हणजे 81 येईल आणि दोन्हीचे स्क्वेअर रूट जर काढले तर ते येतील 9. म्हणजे पी ओ माप किती आलेलं आहे 9 आलेलं आहे. म्हणजेच इट्स मीन दॅट रॅडियस इज इक्वल टू 9 सेंटीमीटर. ओके. आता आपल्याला त्याचा काय काढायला सांगितलं फाइंड द डायमीटर ऑफ द सर्कल. आता डायमीटर म्हणल्याच्या नंतर मित्रांनो डायमीटर इज इक्वल टू 2r असतो. म्हणजे डी इज इक्वल टू 2 इंटू 9 डी इज इक्वल टू 18. म्हणजे या पद्धतीनं आपण याचं माप जे आहे ते 18 सेमी आपण काढू शकतो. तर मित्रांनो यापुढील जे उदाहरणं आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. तोपर्यंत या उदाहरणाचा तुम्ही अभ्यास नक्कीच कराल. तुम्हाला ही उदाहरणं सर्व समजलेली असतील अशी मी अपेक्षा करतो. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या वर्गमित्रासोबत
शेअर करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.